आपण आज जाणार आहोत कुमार भारती मराठी विषयाच्या या कृतीपत्रिकेकडे। पण कृतीपत्रिकेतला कोणता प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक 2 विभाग 2 गद्य विभाग। बघा मी 2 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलंय कारण प्रश्न दुसरा म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं कोणतं। तर आपण येत आहोत पद्य विभागाकडे। पद्य विभाग एकूण 16 गुणांचा आहे। तो कसा तो मी तुम्हाला सांगणार। कृतीपत्रिकेत पठित पद्यांवर कवितांवर आधारित प्रश्न 2 अ व प्रश्न 2 आ या अंतर्गत पुढील प्रमाणे कृती दिल्या जातील आणि प्रश्न 2 ई ही रसग्रहणावर आधारित कृती असेल। मी प्रथमतः मुलांनो तुम्हाला पूर्ण 16 गुण कसे असतील हे सांगणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यात आपण प्रश्न दुसरा अ आ आणि ई याकडे वळणार आहोत। बघा ना प्रश्न दुसरा अ प्रश्न आधारित कृती। आता नेमकी ही कृती काय आहे। कृती नंबर 1 आकलन कृती 2 त्याला गुण किती आहेत 2 गुण। कृती 2 आकलन कृती 2 गुण। कृती 3 कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ। सरळ अर्थ लिहायचा आहे पण तो कसा लिहायचा आहे तो मी नंतर सांगणार आहे। फक्त आता आपण प्रश्न दुसऱ्याला किती योगदान आहे आणि कसं आहे तो सांगते। त्यानंतर आपण पाहतोय कृती 4 काव्य सौंदर्य कृती 2 गुण। अशा प्रकारे प्रश्न दुसऱ्यातला अ विभाग पूर्ण होतो। एकूण 8 गुणांचा आहे बरं का। आता प्रश्न दुसरा आ तो आहे 1-1 गुणांच्या 2 कृती 2 गुण 2-2 गुणांच्या 2 कृती 4 गुण। तर प्रश्न दुसरा आ मध्ये एकूण 8 गुणांपैकी आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। ते कसे त्याच्यावरही मी नंतर बोलणार। फक्त आपण आता प्रश्न दुसरा ई रसग्रहण कृती त्यालाही 4 गुण आहेत। ते कसे प्रश्न 2 अ ला 8 गुण प्रश्न 2 आ ला 4 गुण प्रश्न 2 ई ला 4 गुण एकूण 16 गुण झाले। मुलांनो 16 गुण या 16 गुणांची विभागणी इथे केली आहे आणि ती मी तुमच्या समोर सादर केली। पण आता याच्या पुढे मला जायचंय ते म्हणजे कृतीचे स्वरूप। कृती अ1 अ2 आकलन कृती प्रत्येकी 2 गुण एकूण 4 गुण। या कृतीमध्ये 1-1 गुणांच्या 2 किंवा 2 गुणांची एक कृती विचारली जाईल। यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा कोष्टके पूर्ण करा तक्ता पूर्ण करा चौकटी पूर्ण करा रिकाम्या जागा भरा ओळींचा अर्थ वगैरे कृतीपैकी कृती विचारल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो या कृती खूप सोप्या आहेत कारण ही सोडवणं खूप सोपं आहे कारण आपल्या पुढे कविता दिलेली असणार आहे। 8 गुणांच्या या प्रश्नाला प्रश्न क्रमांक 2 8 गुणांचा आहे। यातल्या हे 4 गुण जे आहेत 2-2 गुणांचे इतके सहज आहेत की तुम्हाला त्याचं उत्तर त्या कवितेत सापडणार आहे। आता बघा ना पुढे आपण चालतोय ते म्हणजे कृती क्रमांक अ 3 कडे 2 ओळींचा सरळ अर्थ। फक्त 2 ओळी दिलेल्या असतील पण त्याही कुठल्या तुमच्या समोर कविता असणार आहे आणि दिलेल्या कवितेतून तुम्हाला 2 ओळींचा अर्थ लिहायचा। अर्थ लिहिताना आपल्याला समजलेला आणि कवितेच्या अनुषंगाने आपण अर्थ लिहित असताना योग्य अचूक शब्दात जर तुम्ही मांडलं तर मुलांनो 2 गुण सहजपणे मिळतील। त्यामध्ये कोणतीही काटछाट होणार नाही। फक्त काटछाट कुठे होते ती आपल्या अशुद्ध लेखनामुळे। ती मात्र जबाबदारी आपली असणार आहे। पुढे चालून मी सांगणार आहे कृती अ4 काव्य सौंदर्य कृती। यामध्ये 2 ओळी दिल्या जातील आणि त्या 2 ओळींचं आपल्याला काव्य सौंदर्य लिहायचं। काव्य सौंदर्य म्हणजे नेमकं काय करावं लागेल तर मुलांनो या प्रश्नामध्ये जरी 2 गुण असतील तर या 2 गुणांना तुम्हाला त्या 2 ओळीतला अर्थ भाव आणि रस या तिन्ही मुद्द्यांवर तुम्हाला लिहावं लागणार। खरं हे लिहिणं वाटतं तितकं सोपं नाही आणि वाटतं तितकं कठीणही नाही। तुम्ही ते सहजपणे लिहू शकता। फक्त त्या ओळींना एकदा वाचा सहजपणे आणि वाचल्यानंतर तुमच्या डोक्यात लगेच येईल की नाही हे तर इतकं सोपं आहे। त्या ओळींमध्येच अर्थ लिहिला। बरं एखाद्याला नाहीच जमत आहे लिहायला त्याने अगदी त्या ओळींना सहजपणे वाक्यांमध्ये लिहिलं तरी तुम्हाला अर्धा गुण तरी मिळेल। मी म्हणत नाही तुम्ही असं करा पण जर एखाद्याला काहीच जमत नाही तर ती ओळ वाक्यांमध्ये आली तरी सोपं होईल। पण मुलांनो अचूक लिहून 2 गुण मिळवण्यासाठी थोडीशी मेहनत असेल कारण बघा ना आपल्याकडे एकूण 8 कविता आहेत। 8 कवितांना 16 गुण आहेत ठीक आहे। पण ह्या 16 गुणांपैकी 8 गुण अगदी सहज आपल्याला मिळणार आहेत। ते म्हणजे प्रश्न क्रमांक 2 कृती 1 2 3 4 अ साठी या 4 कृती दिल्यात आणि 4 कृतींमध्ये तुम्हाला सहजपणे 8 पैकी मला तरी असं वाटतं की सहजपणे तुम्ही 6 गुण मिळवू शकाल। पण जो अचूक लिहिल तो 8 पैकी 8
मिळाल्याशिवाय राहणारच नाही. आता आपण पुढे वळतोय ते म्हणजे पद्य विभागातील आकलन. ज्या 2 गुणांसाठी मी मगाशी म्हटलं की नाही, हे 2 गुण खूप सोपे आहेत. ते कसे पुन्हा एकदा ऐका. ही कृती आकलनावर आधारित आहे. या प्रकारात कोष्टक पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, गाळलेल्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडा, वाक्य पूर्ण करा वगैरे कृती किंवा आकृतीबंधात्मक कृती विचारल्या जातात. मुलांनो, आकृतीबंधात्मक कृतीचे उत्तर आकृतीबंधातच लिहावे. आणि एक सांगायचंय बरं का, आकृतीबंध म्हणजे ज्या चौकटी दिलेल्या असतात आयताकृती, चौकोनी, त्या आपल्याला त्या साजेच्या आकृतीत लिहायच्या असणार आणि त्यासाठी पेन आणि पेन्सिलीचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. तर ही जी आपल्याला आकलन कृती आहे, या आकलन कृतीला 2 गुण आहेत आणि असे 2 गुण पुढेही मिळणार आहेत. आणि ते इतकं सहजपणे इथेही बघा, जर प्रश्न क्रमांक 2 मधल्या अ ला 2-2 गुण मिळण्यासाठी पुन्हा तीच प्रकृती आहे, ती म्हणजे गाळलेल्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा, वाक्य पूर्ण करा, चौकटी पूर्ण. बरं, हे आणायचंय कुठून? आहे त्या कवितेतल्या ओळींमधूनच शोधून लिहायचंय. आणि तुम्ही जर सहजपणे बघितलं तर ही उत्तरं सहज मिळण्यासारखेच. माझ्या मते नाही, सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोपा केव्हा जातो, जेव्हा ते त्या कवितेला सहजपणे वाचतात. मिळालं उत्तर की आपल्याला ते लक्षात ठेवायचे आणि आपल्या कृतीपत्रिकेत आपल्याला ते लिहायचंय. तर पुढे आपण वळणार आहोत सरळ अर्थ. प्रश्न दुसरा अ यातलाच तिसरा टप्पा तो म्हणजे सरळ अर्थ लिहा. आता या कृतीत प्रस्तुत कवितेतील कोणत्याही 2 ओळी दिल्या जातील, त्यांचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे. आता सरळ अर्थ म्हणजे पुन्हा एकदा मला तेच सांगायचं. बघा, इथे उदाहरण म्हणून मी दिलंय, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. खरं म्हणजे या ओळींमध्येच तुम्हाला अर्थ मिळणार. सहजपणे त्या ओळी वाचा आणि त्या ओळींना थोडं मनन केलं तर तुम्हाला 2 मार्क पूर्णपणे मिळवायचे असतील तर मुलांना त्या सरळ अर्थाला सहजपणे विचार करून लगेच लिहा. 2 गुण तुमच्या हातातले आहेत. हे तर मला अगदी सहजपणे मी बोलते, पण मुलांना तुम्ही याचा पूर्ण अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. आता पुढे आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य किती गुणांचं आहे तर 2 गुणांचं. ही कृती काव्य सौंदर्यावर आधारित आहे. या प्रकारच्या कृतीमध्ये भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य, नेमकं या सगळ्या शब्दांना मी मांडते. पण मला एवढंच सांगायचंय मुलांना, तुम्हाला ती ओळ वाचल्यानंतर काय कळतंय? अरे, याचं कवी कोण आहे, यातून काय सांगितलंय, तुम्हाला काय कळलंय, एवढं जरी लिहिलं ना तरी त्यामध्ये हे सगळे मुद्दे आले. मग त्या तुमच्या कृतीमधल्या भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य या मोठ्या मोठ्या शब्दांच्या भानगडीत न पडता एवढं समजून घ्या की तुम्हाला त्या 2 ओळींचा कळलेला अर्थ लिहायचा आहे आणि त्यातून तुम्हाला काय समजले तेही नमूद करायचं. म्हणजे तुमचं काम खूप सोपं होईल. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एकूण 8 गुणांपर्यंत आलो आणि हे 8ही गुण अगदी माझ्या मते नव्हे तर विद्यार्थी मित्रांनो जो जो अभ्यास करील त्या प्रत्येकाला 8 गुण मिळायलाच पाहिजेत, ही जिद्द असली पाहिजे. आणि ती का असू नये, कारण पद्य विभाग आपल्याला हृदय आहे मराठीचं आणि त्या हृदयाला नेहमी स्पर्श करावा कवितेच्या वाचनाने. आणि हे वाचन आपलं असतंच आपण, परंतु काही कालावधीत आपण पुढे वळणार आहोत ते म्हणजे कृतींचे स्वरूप. प्रश्न दुसरा अ आणि ई याच्या व्यतिरिक्त आता दुसरा आ प्रश्न आहे. प्रश्न दुसरा आ, या आ मध्ये नेमकं काय येणार आहे तर मुलांनो, यामध्ये प्रश्न दुसरा अ आणि ई यात दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली जातील आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे. आता प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील? प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, दुसरं कवितेचा विषय, याला किती गुण आहेत? 1-1 गुण आहे. कवितेतील शब्दांचे अर्थ, हेही 1-1 गुणांना येऊ शकतात. कवितेतून मिळणारा संदेश, हा मात्र 2 गुणांचा प्रश्न. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेतील ओळींचा सरळ अर्थ, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. मुलांनो, या 3 ते 8 पर्यंत आपल्याला 2-2 गुणांची कृती आहे आणि ती सोडवताना विचारपूर्वक लिहावं लागतं. परंतु पहिल्या 2 कृती आहेत त्या सहज सोप्या आहेत. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचंय? कवी आणि कवयित्री आणि कवितेचा विषय. कवितेचा विषय म्हणजे कविता जी दिली आहे. बरं, यासाठी 2 कविता आहेत, कुठलीही एक कविता निवडा, काही कठीण नाही.
असं मला वाटतंय. पण मुलांनो, जर तुम्ही नेहमी वाचत असाल, वाचन करत असाल, तर हे सोडवणंही तितकंच तुम्हाला सोपं जाणार आहे. आता आपण त्याही मुद्द्यांमध्ये आणखीन एक मुद्दा हा आहे की वरील 8 कृतींपैकी कृतीपत्रिकेत एक एक गुणांच्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही एक कृती किंवा 2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील. त्याचं स्वरूप बघा, इथे मी या माध्यमाने दाखवणार आहे. बघा, या ठिकाणी मी जे प्रश्नाचं स्वरूप दिलंय ते एक एक गुण आणि 2 गुणांचं. 2 कविता मिळाल्यात आपल्याला इथे पाहायला. आकाशी झेप वगैरे, खोद आणखी थोडेसे. मग कोणतीही एक निवडा आणि कोणत्याही एका कवितेच्या संदर्भात ही माहिती लिहा. लिहिणं सोपं नाहीये, ते व्यवस्थित लिहायचंय. कवी कवयित्रीचं नाव अगदी असं चौकटीत नको, सहज ओळीमध्ये लिहा. दुसरा जो प्रस्तुत कवितेचा विषय तो पूर्ण वाक्यात लिहा की या खोद आणखी थोडेसे, या कवितेचा विषय काय बरं असेल, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क देणं अपेक्षित आहे. बरं, पुढे आहे तिसरा मुद्दा, प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. आता ही कारणं देताना तुम्हाला आवडली आहे कविता, तर का आवडली? कविता खूप सुंदर आहे असं म्हणताना तिचं सौंदर्य काय आहे? कविता सोपी आहे, तिची भाषा सोपी आहे, ती मला चालीवर म्हणता येते आणि कवितेच्या कवीने खूप सुंदरपणे कविता मांडली आहे, असे मुद्दे आपण लिहू शकतो. तुम्हाला जे वाटतंय ते लिहा आणि बिनधास्तपणे लिहिण्यासाठी हा प्रश्न मिळालेला आहे. एवढं भाग्य कुठे जगामध्ये आहे का? पण या कृतीपत्रिकेत मात्र आपल्याला ही संधी मिळाली आणि मुलांना हे सहजपणे लिहिण्यासारखं आहे बरं का. आता आपण वळतोय ते ई विभागाकडे. तर हा जो ई भाग आहे तो कशावर आधारित आहे? तर मुलांनो, रसग्रहणावर आधारित आहे. त्यासाठी प्रश्न कसा येणार आहे? तर 4 गुणांचा. प्रश्न 2 ई, पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. या कृतीमध्ये पाठ्यपुस्तकातील कवितांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2, 3 किंवा 4 ओळी देण्यात येतील. या ओळींचे 3 मुद्दे आहेत. ते म्हणजे कोणते? 1 आशय सौंदर्य, 2 काव्य सौंदर्य, 3 भाषिक सौंदर्य. आता भाषिक सौंदर्याला काही वेळा वैशिष्ट्य सुद्धा म्हटलं जातं. या घटकांद्वारे रसग्रहण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी मी ते कवितेच्या ओळी दिल्यात. आश्वासक चित्र, या आश्वासक चित्र यामधल्या या 3 ओळी बघा, रसग्रहण करण्यासाठी. माझ्या घराच्या झरोख्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. मुलांनो, या 3 ओळींचं रसग्रहण करायचंय म्हणजे नेमकं आपल्याला कळलंय की बाबा आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये हे सगळं लिहायचंय. पण कसं लिहायचं? तर आपण तिथे वळणार आहोत. आणि एकूण 4 गुण आहेत. 4 गुण मिळवण्यासाठी सोपी पद्धत काय आहे त्या सोप्या पद्धतीकडे वळतो. तर या कृतीचं स्वरूप कसं असेल? कृतीपत्रिकेतील प्रश्न 2 ई ही कृती पाठ्यपुस्तकातील कोणत्याही कवितेतील 2 किंवा 4 ओळींच्या रसग्रहणाची असेल. पण मुलांनो, एक लक्षात घ्या, जी प्रश्न क्रमांक अ आणि आ ला जी कविता आलेली असेल ती नसणार आहे, ही स्वतंत्र असणार आहे. एकूण 8 कविता आहेत. 8 कवितांमधली एक कविता आहे ती जय जय भारत देशा. ही कविता तर आपल्याला वाचनीय आहे, श्रवणीय आहे आणि ती तालासुरात म्हणण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी. पण बाकीच्या ज्या 7 कविता आहेत त्या मात्र आपल्याला छानपैकी लक्षात ठेवायच्या आहेत. पण त्या 7 पैकी मग प्रश्न क्रमांक 2 मधल्या अ ला आणि आ ला ज्या कविता दिल्या असतील त्या व्यतिरिक्त जी कविता असेल ती रसग्रहणाला असेल. मग रसग्रहणासाठी मी मगाशी ज्या 4 ओळी दिल्या आहेत आश्वासक चित्रच्या, त्या कुठल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने लिहायच्या आहेत? तर इकडे विशेष लक्ष द्या. मी म्हणते तर विशेष कोणत्या गोष्टींना? आशय सौंदर्य. मुलांनो, आशय सौंदर्य म्हणजे नेमकं काय? मोठा शब्द आहे आशय आणि सौंदर्य. पण या आशय सौंदर्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये काय अपेक्षित आहे? कवीचे कवयित्रीचे नाव. अगदी सहज कवी आणि कवयित्रीचं नाव आपल्याला सगळ्या 7ही कवींचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अगदी जय जय भारत देशा या कवीचं सुद्धा नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण जेव्हा रसग्रहण करणार आहोत तेव्हा कवितेचं नाव, कवीचं नाव या दोन्ही गोष्टी नमूद करायच्या. कवितेचं नाव आणि कवितेचा विषय. आता नावातच विषय दडलेला आहे. सहजपणे तुम्ही त्या विषयावर एक एक ओळ जरी लिहित गेलात प्रत्येकावर आधारित तर काम आपलं सोपं होईल. बरं, मग त्याच्या पुढे मध्यवर्ती कल्पना. आता संपूर्ण कविता कशाच्या अनुषंगाने गेली आहे? आश्वासक चित्रात उद्याच्या जगाचं समानतेचं चित्र कसं असणार आहे हे आश्वासक मध्ये जाईल. सहजपणे त्या एका ओळीत लिहायचं. बघा, आतापर्यंत 3 ओळी झाल्या. 4थी ओळ असेल त्यातून कोणता संदेश दिलाय त्या ओळीतून आपल्याला काय समजलं? एवढे 4 ते 5 ओळीतल्या तुमचं काम या ठिकाणी आशय सौंदर्याचं झालेलं असतं. पुढचा मुद्दा असणार आहे काव्य सौंदर्य. पुन्हा आपण तिकडे येतोय. प्रश्न अ मध्ये
काव्य सौंदर्यासाठी 4था प्रश्न दिलाय आणि पुन्हा इथे ई मध्ये काव्य सौंदर्य रसग्रहणासाठी. मुलांनो, रसग्रहण इतकं सहजपणे लिहायचंय, तेवढं सहज वाटणार नाही, पण सहज होणार आहे. बघा ना कसं. जे जे तुम्ही प्रश्न क्रमांक 2 साठी जिथे काव्य सौंदर्य लिहिले, तसंच काव्य सौंदर्य या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. त्यामध्ये काय काय येणार आहे बरं? यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. मला थोडक्यात एवढंच सांगायचंय, त्या 3 ओळीत तुम्हाला काय कळलंय, तुम्हाला काय समजलंय, तुम्हाला काय जाणवलंय, या 4-5 ओळी लिहा. बघा, तुम्हाला हमखास मार्क मिळतीलच आणि मिळायलाच हवेत, कारण ती कविताच आपल्याला सहज मार्क देऊन जाणारी आहे. पुढे यामध्येच असा मुद्दा आहे, या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणाऱ्या त्या कवितेचा भावार्थ सुद्धा बारकाईने. आता भावार्थ म्हणजे तुम्हाला काय म्हटलं, सहजपणे लिहा. तुम्हाला 3 ओळी कळल्यात ना, लिहा त्यावर आधार. म्हणजे पहिला मुद्दा आशय सौंदर्य झाला, नंतर काव्य सौंदर्य झाला आणि आता पुढे वळतोय भाषिक वैशिष्ट्य. एवढा मोठा शब्द आहे, भाषिक वैशिष्ट्य. भाषेबद्दल विशेष. खरं सांगू, सहज सोपं काम करायचं. कविता कशी वाटली, त्याची भाषा कशी वाटली? भाषा सोपी होती, सहज होती, समजण्यासारखी होती. समजलं म्हणून तर आपण काव्य सौंदर्य लिहू शकलो. मग ह्या 3 गोष्टींना कायम लक्षात ठेवा. कविता सोपी होती, सहज होती आणि त्यातील विचार खूप छान होते. कविता सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, या 3 ओळी तर प्रत्येक कवितेला लागू होणारच आहेत. आता यामध्ये काय काय त्यांनी हवंय असं म्हटलेलं आहे, तर अभंग. आता कविता कोणत्या टाईपची आहे? ती अभंग आहे का, ओवी आहे, मुक्त शैली आहे, छंदबद्ध आहे, ते लिहिणं आवश्यक आहे. बरं, ते नेहमी लक्षात राहील की नाही, ही मोठी गडबड होते की ही कविता छंदात्मक आहे. त्यासाठी काय करायचं माहितीये, एक ना स्वतंत्र अशी चौकट तयार करायची. त्यामध्ये 7ही कवितांचं नाव लिहायचं. त्याच्या बाजूला एक आणखीन चौकट टाकायची. नावाच्या बाजूला कवी असले पाहिजेत, कवयित्री असली पाहिजेत आणि त्याच्या बाजूला आणखीन एक चौकट, ती विषयाची. म्हणजे कविता कोणत्या विषयावर, आणि त्याच्या पुढचा मुद्दा माहितीये कोणता असेल, तर ती कोणत्या प्रकारातली आहे. छंदात्मक आहे, अभंगात्मक आहे की आणखीन मुक्त छंदात आहे. आपल्याला सहज ते आणि एकदा का तो तक्ता आपल्या डोळ्यासमोर एकदा दोनदा लिहिलेला असायला, बरं आपण आधी तो लिहावा आणि मग तो एकदा दोनदा त्याला पहा आणि डोळे मिटा. तुमच्या डोळ्यासमोर तो तक्ता आल्याशिवाय राहणार नाही. अगदी क्षणभरात तुमच्या लक्षात येईल. आश्वासक चित्र, निर्जा. आणि ही अगदी सहजपणे. छंद आठवत नसला तर त्यामध्ये गोंधळून जायचं नाही, गडबडून जायचं. अरे छंद लिहायचंय, छंद लिहायचंय, काय करू? काही नाही. तुम्हाला जे समजते ते सहजपणे लिहित चला. मुलांनो, आपल्या भाषेचा स्वीकार शासनाने केव्हाच केलाय. अगदी ग्रामीण भागात लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाण भाषेचा हट्ट केला नाही. हट्ट नसला तरी आपण आपली मराठी भाषा कशी सुंदर रीतीने मांडता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यासाठी भाषिक वैशिष्ट्य हा सगळ्यात अगदी जीवाभावाचा प्रश्न येणार आहे आणि तो तुम्हाला छानपैकी लिहायचा आहे. बघा नाही, ते म्हटलंय कवीची भाषा शैली कोणत्या स्वरूपातली आहे. एखादी कवितेची भाषा ग्रामीण बोली भाषेतली असेल तर ती लिहा की तिथे ही बोली भाषा आहे, कोकणी बोली आहे की गोव्याची बोली आहे. पण तशी आपल्याकडे कविता नाहीच आहे. आपल्या कविता साधारणपणे सगळ्या आता समजा उत्तम लक्षण हे जर घेतलं तर ते उत्तम लक्षणामध्ये आपल्याला ज्या लक्षणांची माहिती मिळाली ती सहज आणि सोप्या पद्धतीने मिळाली. देणारे कोण आहेत? रामदास आहेत. रामदासांनी काय लिहिलं असेल तर श्लोक लिहिले असेल. सहज आपल्याला फक्त थोडंसं जेव्हा आपण अभ्यासाची तयारी करतोय, परीक्षेची तयारी करतो, त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि एका दिवसात हे होणार नाही. कित्येक वर्षापासून शिक्षक आपल्यावर प्रयत्न करतायत. माझ्या एका या सांगण्यातून नव्हे, आपल्या शिक्षकांनी अनेकदा या गोष्टी सांगितलेल्या असतील आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू. फक्त आता मात्र आपल्याला ते ठामपणे आपल्याला बिंबवून ठेवायचं की नाही, मला हे पूर्ण करायचंय. ग्रामीण बोलीभाषा संवादात्मक. काही कविता संवादात्मक आहे, पण आपल्याकडे या वर्षाला कुठलीही संवादात्मक कविता नाहीये. निवेदनात्मक. आता निवेदन करणारी कविता, या सगळ्या शब्दांना चित्रदर्शी, चित्रात्मक आहे का, या सगळ्या शब्दांना आपण ऐकतोय, वाचतोय, तुम्ही वाचताय. पण मुलांनो, मला एकच सांगायचंय, भाषा कशी वाटली कवितेची. आईला म्हणावं लागत नाही आई माझ्यावर प्रेम कर, मुलाला म्हणावं लागत नाही आई माझं तुझ्यावर प्रेम. पण भाषेवर प्रेम किती आहे ते ती भाषिक कौशल्य सांगूनच तुम्हाला भाषिक वैशिष्ट्य तिथे लिहिताना एवढं तरी लिहिता आलं पाहिजे. कवितेची भाषा सोपी आहे, सहज समजण्यासारखी आहे. मला कविता खूप आवडली. कवितेत या ठिकाणी यमक जुळलं होतं आणि कविता मुक्त छंदात असल्यामुळे, किंवा कविता मुक्त छंदात असली तर ती मुक्त छंदात नाहीये, त्यामुळे यमक जुळलं नाही, काही हरकत नाही. ते सुद्धा लिहिलं तरी त्या उत्तराला कुठल्याही प्रकारचं चुकीचं ठरवलं जाणार नाही. मुलांनो, आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती हवी. आंतरिक लय म्हणजे त्याला लय देता येईल का,
त्याला नादमाधुर्य म्हणजे नादमयता आहे का, ती चालीवर म्हणता येते का गद्यात्मक वाचता येते, ह्या गोष्टी आहेत सहजपणे ते आपल्याला. आपण आपल्या रोजच्या जीवनात ज्या पद्धतीने बोलतो की कविता मला खूप आवडली, खूप छान होती, अगदी त्यातले शब्द सोपे सोपे होते, अरे हा शब्द तर मला खूप आवडला, कोणता शब्द आवडला तेवढा तुम्हाला लिहायचा. त्या 3-4 वाक्यांना जरी न्याय दिलात ना मुलांना, तुम्हाला हे उत्तर लिहिताना अडचणी येणार नाहीत. तर अशा प्रकारे कवितेसाठी साधारणपणे हे 3 मुद्दे आहेत: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. 3 मुद्द्यांना धरून तुम्ही लिहिलं तर 4 गुण मिळणार. पण मुलांना एक गोष्ट मला सांगायची आहे, हे 3 मुद्दे लिहिले म्हणजे आशयाला वेगळा गुण, भाषेला वेगळा, काव्य सौंदर्याला वेगळा असं नाही होत. या सगळ्यामध्ये आणखीन एक मला महत्वाचा मुद्दा सांगायचा, तो असा आहे की आपण एवढं सगळं लिहिणार आहोत, पण आपलं शुद्ध लेखन महत्वाचं, ते अचूक असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. कारण तुमची अचूकता, योग्यता आणि शुद्धता आणि स्वच्छता, टापटीप लिहिणं हे खूप गरजेचं. मुलांना लिहिताना आपण बरेचदा गडबड होते, ती म्हणजे आपण लिहितो आणि खोडतो. आपल्याला ही जर सवय मोडायची असेल तर एक काम करावं लागेल, ते म्हणजे एक प्रश्नपत्रिका घ्यायची आणि त्यातला आज एक प्रश्न मी सोडवला, पहिला प्रश्न सोडवला, त्याला 18 गुण आहेत, तर 18 गुणांना किती वेळ द्यायचा आहे तो ठरवा, दुप्पट वेळ द्या. बघा तरी दुसऱ्या दिवशी दुसरा प्रश्न घ्या, हा मी सांगते तो प्रश्न घ्या दुसरा, त्याला 16 गुण आहेत, 16 गुणांना तुम्ही 32 मिनिटं द्या, 35 द्या. 180 पैकी प्रत्येक जेवढे गुण असतील त्या गुणांना तुम्ही न्याय देण्यासाठी वेळ द्या आणि वेळ देण्यासाठी सराव करा. एक प्रश्नपत्रिका दररोज एक एक प्रश्न करत सोडवला तर तुमची प्रश्नपत्रिका कधीच सफल झाली असं म्हणून समजा. कारण कुमार भारती मराठी हा जो विषय आहे तो आपल्याला खूप मार्क देणार आहे आणि त्यासाठी आपण मराठी भाषेचा हा जो झेंडा आहे तो पूर्णपणे अविरत चालवूया. भाषेला आपल्या सौंदर्य मिळण्यासाठी रसग्रहण मात्र खूप छान प्रकारे सोडवूया. धन्यवाद.